रोहित पवारांनी कधीपासून ज्योतिषाचा धंदा सुरू केला आहे आम्हाला माहीत नाही, परंतु मी मागच्या गेले अनेक महिन्यांपासून सातत्यानं सांगत आलो आहे आणि आपण देखील पाहत आला आहे आदरणीय अजितदादांचं अकालीतपणे जाणं आणि त्यानंतरनं रोहित पवार यांनी बेछूट पद्धतीचे असे आरोप करत राहणं, हे आजपर्यंत त्यांनी जी काय मालिका सुरू ठेवलेली आहे त्यामध्ये प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब असतील, या सातत्यानं या आमच्या नेत्यांवरती टीका करायची, आरोप करायचे आणि एखादा व्यक्ती एकदा खोटं बोलला, दुसऱ्यांदा बोलला किंवा 10-10 वेळा खोटं बोलला की समोरच्याला खरं वाटायला सुरुवात होती आणि ती रोहित पवारांच्या लक्षामध्ये ती स्ट्रॅटेजी आली. त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे ते आता अलीकडच्या काळात वागतायत, बोलतायत. सातत्यानं खोटे आरोप करणं किंवा काही भविष्यवाणी बोलल्यासारखं वक्तव्य करणं आणि चर्चेत राहणं सध्या हा त्यांचा एकमेव उद्योग आहे. ज्या कर्जत जामखेडच्या जनतेनं रोहित पवारला निवडून दिलं तिथल्या जनतेला वाऱ्यावर सोडले. महिना 2-2 महिने त्या मतदारसंघात फिरकतसुद्धा नाही आणि इकडं लक्ष घाल, तिकडे लक्ष घाल, आमच्या पक्षात काय चालले, दुसऱ्यांच्या पक्षात काय लक्ष घालून त्या पक्षात काय चालले हे पाहण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्यावरती आपण किंवा ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती आपण बोलायला पाहिजे. मागील काही दिवसापूर्वी बारामतीची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये इतर पक्षानं सांगितलं आम्ही सुनित्रा वहिनींच्या विरोधात कुठलाही उमेदवार देणार नाही, परंतु काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला पाहिजे, काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी लढला पाहिजे, ही आग्रही भूमिका रोहित पवारची होती. आणि त्या ठिकाणी 2029ला काँग्रेसचा उमेदवार हा रोहित पवार असेल, ती पहिली त्याची प्राथमिक टेस्ट म्हणावी लागेल, परंतु त्यामध्ये ते अपयशी आले. 2029ला मी काँग्रेसमधून लढणार हे वक्तव्य रोहित पवार खाजगीमध्ये अनेकांना बोलत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी काँग्रेसमध्ये जाईल हे सुद्धा रोहित पवार खाजगीमध्ये स्पष्टपणाने बोलत आहेत. आणि मग स्वतः ज्या तुतारी पक्षाकडनं आमदार झाले, जे 10 आमदार त्या पक्षावरच्या चिन्हावरती निवडून आले, जे पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत, त्या सगळ्यांची परिस्थिती किंवा त्या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि ती कुणामुळे झालेली आहे, सगळे विचलित का झालेले आहेत. तुतारी पक्षातले आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय सुनित्रा वहिनीच्या नेतृत्वात येण्याकरता जवळपास 8 आमदार आज येऊ पाहत आहेत. हे कुणामुळे? हे रोहित पवारांमुळं. मग अशा रोहित पवारांनी दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललेलं आहे ते पाहायला पाहिजे. दादांच्या बाबतीत देखील सातत्यानं बेछूट आरोप करतो आहे. आम्ही पदाला आणि पैशाला चिटकून बसलेली माणसं नाही आहे. आम्ही निष्ठेला आणि एका प्रामाणिक व्यक्तीला गमावलं आहे याचा आजही आम्हाला वेदना आहेत, परंतु स्वतः काहीतरी खूप अजितदादांच्या बाबतीत संवेदनशील आहे किंवा मला खूप दादांची घटना घडली त्याच्यात मी खूप काळजीनं बारकाईनं पाहतो आहे, हे जे काय भासवतो आहे त्या रोहित पवारनं दादा असताना काय काय स्टेटमेंट केले, मुख्यमंत्रीपदापर्यंत तुम्ही स्वप्न पाहिले, दादांना कसं डॅमेज करता येईल हे जाहीरपणाने उघडपणाने बोलले, त्या रोहित पवारनं आता हे सगळं थांबवावं असं माझं मत आहे. मागील काही काळापासून आपण बघतोय की रोहित पवार पर्सनली सुनील अण्णा शेळके यांच्यावर जरा जास्तच प्रेम दाखवत आहे. त्याचं माझ्यावरती पहिल्यापासूनच प्रेम आहे. रोहित पवारनं मला असं वाटतं की आपलं कुटुंब, आपला पक्ष, आपला परिवार म्हणून ज्या वेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहतो, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादांकडे पाहत होतो, त्यावेळेलासुद्धा रोहित पवार काय काय उपद्व्याप उद्योग करत होते हे आता सगळं मला असं वाटतं की आगामी काळात मला बोलून दाखवावं लागेल. आजपर्यंत आम्ही गप्प आहोत याचा अर्थ जर रोहित पवारांनाच बोलता येतं आणि आम्हाला बोलता येत नाही असं जर त्याच्या डोक्यात काय असेल तर त्यांनी ते विसरून द्यावं. मला व्यक्तिगत अजितदादांनी प्रेम दिलं. माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये सातत्यानं स्वतः दादा आग्रही राहिले. मागील 5 वर्षामध्ये मावळ तालुक्यात विकास कामं कशा पद्धतीने सुरू आहेत याचे साक्षीदार माझी मावळची जनता देखील आणि पक्षातले नेते देखील आहेत.
ज्या पद्धतीनं दादांनी मला साथ दिली, ज्या पद्धतीनं दादांनी मला सांभाळलं, त्याच पद्धतीनं सुनित्रा वहिनी देखील मला साथ देत आहेत. माझ्या प्रत्येक कामाला, प्रत्येक विषयांना गांभीर्यानं घेऊन कसं काम मार्गी लागेल किंवा इथले प्रश्न कसे सुटतील हे स्वतः सुनित्रा वहिनी पाहत आहेत. मग अशा व्यक्तीला, अशा नेत्यानं माझ्यासाठी अजून काय करायला पाहिजे की तो आम्ही दुसरा पर्याय शोधू, या पलीकडं अजून दुसरं काय करावं अशी माझी कुठली अपेक्षा नाही. त्यामुळं स्वतः काँग्रेसमध्ये चालला आहे, लवकर जा तिकडं, तुतारी पक्षाचं काय विसर्जित करायचं तो करून टाक आणि स्वतःला काय राष्ट्रीय नेता व्हायचा हो, पण दुसऱ्यावरती बेछूट आरोप करू नकोस. परंतु रोहित पवार यांचे जे काही हे स्टेटमेंट सातत्याने येते त्यामुळं आपल्या मावळची जनता देखील थोडी चर्चा तर्कवितर्कांना उत आलेले आहेत. काय सांग? नाही बघा, शेवटी एखादा व्यक्ती, जबाबदार व्यक्तीचा असे वक्तव्य करत असेल तर माणसाच्या मनात संभ्रम तयार होतो आणि तो संभ्रम करण्याची किंवा खोटं बोलून समोरच्याला खरं कसं वाटेल याची स्ट्रॅटर्जी आता रोहित पवारला चांगली जमलेली आहे. त्यामुळं ते जे काही बोलत आहेत, आज राज्यामध्ये आम्ही युतीच्या सरकारमध्ये आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकत्रितपणानं महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आज मी जरी राष्ट्रवादी असलो तरी भाजपच्या नेत्यांना देखील मी काही परखा नाही आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील भाजपचा कुठला नेता किंवा कार्यकर्त्याला तो परखा नाही आहे. हे आपण आपल्यापणानं जपणं किंवा आपण एकत्रितपणानं काम करणं हाच युतीचा धर्म आहे आणि तो आगामी काळामध्ये आम्ही सर्वजण पाळून काम करू.